जैविक कॅप्सूल हे सेंद्रिय टॉनिक आहे. ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये मित्रांनो हे मोडतं. पिकामध्ये ग्रोथ करण्याचं काम, काळोखी, फुटवा, फुलकळी काढण्याचं काम, फुल ड्रॉपिंग जे आहे ते थांबवण्याचं काम आपल्याला हे करतं. आपल्याला पाण्याचा बॅलन्स आपल्या पिकामध्ये हे बनवून ठेवतं. म्हणजे पाणी अधिक जरी झालं, तरी पिके पिवळी पडत नाहीत आणि पाणी कमी जरी पडलं, तरी पण पिकामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता हे वाढवतं. तर असं हे दैविक कॅप्सूलचे फायदे आपल्याला सांगता येतील. पिकाची ग्रोथ जबरदस्त वाढवण्याचं काम, आपल्याला फायदा करून देण्याचं काम हे दैविक कॅप्सूल करतं. आता याचा योग्य वापर कधी करायचा ते आता आपण पाहणार आहोत. जी छोटी पिके आहेत, म्हणजे 4 महिन्याची असू द्या, 6 महिन्याची असू द्या, 8 महिन्याची असू द्या, त्या पिकामध्ये आपण 15 दिवसापासून पुढे एक स्प्रे, 15 ते 30 दिवसामध्ये आपण एक स्प्रे घेऊ शकता आणि फुलकळीच्या अवस्थेमध्ये दुसरा स्प्रे आपण इथे घेऊ शकता. म्हणजे 2 स्प्रे आपण या पिकामध्ये घेऊ शकता. जे आता वार्षिक पिके आहेत, ऊसासारखं पीक असू द्या, फळपीक असू द्या. आता ऊसासारख्या पिकामध्ये आपण 20-20 दिवसाच्या अंतराने 4 स्प्रेचं नियोजन इथे ठेवलेलं आहे. अनेक शेतकरी मित्र ते फॉलो करतात. आता यामध्ये ऊसाच्या पिकामध्ये आपण आळवणी पण इथे देऊ शकता. 2 आळवण्या आणि 2 फवारणी घेऊ शकता. आता दैविक कॅप्सूल वापरायचं कसं आणि त्याचं प्रमाण कसं घ्यायचं याची आता माहिती आपण पाहणार आहोत. तर अशी एक बिसलरी बॉटल आपण इथे घेतलेली आहे. यामध्ये मित्रांनो कोमट पाणी आहे. कोमट पाणी आपण 1 लिटरभर येथे घरी तयार केलेलं आहे. अंघोळीला वापरतो आपण त्या पद्धतीने कोमट पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये कॅप्सूल असतात. अशा पद्धतीच्या 20 कॅप्सूल मित्रांनो असतात. पाहू शकता आपण. हे पहा 20 कॅप्सूल आहेत आणि हे कोमट पाणी आहे. कोमट पाणी आपण आदल्या रात्री येथे करून घ्यायचं आहे. आदल्या रात्री फवारणीच्या आदल्या रात्री आपण कोमट पाणी करा. तेच आपण ह्या कॅप्सूल अशा बिसलरी बॉटलमध्ये पूर्ण टाकून द्यायच्या. पाहू शकता आपण. हे पहा अशा टाकून द्यायच्या आणि झाकण लावून आपण रात्रभर असंच हे द्रावण घरामध्ये व्यवस्थित, जेथे लहान मुले वगैरे जाणार नाही किंवा आपण जाणार नाही अशा पद्धतीमध्ये ठेवून द्या. आणि सकाळी आपण शेतामध्ये गेल्यानंतर आपण एक बकेट घ्यायची. बकेटमध्ये आपण आता 14 लिटर पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे 1 लिटर पाणी टाकून द्यायचं. असं आपलं 15 लिटर पाणी तयार होणार. म्हणजे आपले जर 20 लिटरचे पंप असतील, तर आपले 15 पंप याचे बनवायचे आहे आणि 15 लिटरचे जर पंप असतील, तर आपण 20 पंप बनवू शकता आणि 1-1 लिटर पाणी आपण बरोबर पंपाला घेऊन दाट फवारणी पिकावरती करायची. अशी ही वापरण्याची पद्धत आहे. दैविक कॅप्सूल वापरताना आपल्याला काही खबरदारी घ्यायची गरज असते. तर यामध्ये कुठलंही रासायनिक औषध किंवा टॉनिक किंवा रासायनिक बुरशीनाशक यामध्ये मिक्स चालत नाही. स्वतंत्र फवारणी आपल्याला घ्यायची असते. तर ही फक्त खबरदारी मित्रांनो घ्या. जबरदस्त रिझल्ट आपल्याला दैविक कॅप्सूल आपल्याला मिळून देणार आहे आणि आपल्या पिकाची ग्रोथ आणि आपलं पिकाचे ॲव्हरेज वाढवण्याचं काम हे दैविक कॅप्सूल आपल्याला करून देईल. तर नक्कीच वरती संपर्क नंबर दिलेला आहे. 2 संपर्क नंबर आहेत. कोणत्याही नंबरवरती आपण ऑर्डर निश्चित करण्यासाठी संपर्क करू शकता.